आहे, विनंती आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर कोणती पिकनिक ट्रॅकिंगला जाता मित्रांनो, तर तुम्ही निश्चितपणे काळजी घ्या. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही कोणत्या तरी पाण्याच्या क्षेत्रामध्ये जाता, धबधब्याच्या साईडला जाता, पोहायला जाता, तर जर तुम्हाला पोहायला येत नसेल, तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट नसाल, तर तुम्ही पाण्यामध्ये उड्या घेऊ नका, पाण्यामध्ये उतरू नका मित्रांनो. आयुष्य फार सुंदर आहे, आयुष्याची किंमत लावता येत नाही. विचार करा, ज्याच्या घरात ही घटना घडली आहे त्याच्या आईवडिलांना काय वाटत असेल. हातातोंडाला आलेला मुलगा हातातून निघून जातो फक्त त्याच्या छोट्याशा क्षणिक एन्जॉयमेंटसाठी. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, जेव्हाही तुम्ही पिकनिक सहलीला जाल तर पाण्याचा अंदाज घ्या. जर तुम्हाला पाण्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये उतरू नका. पाण्याचा प्रवाह बघा, पाण्याच्या बाजूला बसूनसुद्धा तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता तुमच्या मित्राबरोबर. अशाच जागी थांबा जिथे पाण्याचा प्रवाह नाही, त्याच्यानंतर ते पाणी खोल नाही, अशा जागी चाचपडून बघा आणि आपल्या सद्विवेक बुद्धीला जी गोष्ट पटेल ती करा. आपल्या जीवाशी खेळत बसू नका. फक्त तुमचाच जीव नसतो मित्रांनो, तुमच्या घरामध्ये किती रिलेटिव्ह असतात, आई वडील आहेत, बहीण आहेत, तुमची कोणी वाईफ असू शकते, मुलं असू शकतात. तर या सर्व गोष्टींचा अफेक्ट त्यांच्यावरतीही भविष्यामध्ये पडतो. त्यांना जो होणारा दुःख आहे ते आपण शब्दात व्यतीत करू शकत नाही, फक्त आपण ती गोष्ट समजू शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे आणि रिक्वेस्ट करतो आहे मित्रांनो, तुम्ही ट्रॅकिंगला जात असाल तर ट्रॅकिंगला जावा. पण कसं आहे मित्रांनो, ट्रॅकिंगला जाताना प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. जेव्हा तुम्ही ट्रॅकिंगला जाता, फॉर एक्झाम्पल मी पण राजगडवरती गेलो होतो. मी एंड पॉईंटपर्यंत चढलो, चोर दरवाजापर्यंत चढलो, पण त्याच्या पुढचा जो भाग होता तिकडे माझ्या मनामध्ये कुठेतरी डाऊट आला की मला थोडीशी तिकडे भीती वाटत आहे. मित्रांनो, भीती ही चांगली आहे प्रत्येकासाठी, तर आपण तिकडे स्वतःला थांबवलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. किंवा आपल्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत, जे आपले मित्रमंडळी आहेत, आपण ज्यांना घेऊन जातो, त्यांनी तरी त्या लोकांना समज दिली पाहिजे की जास्ती रिस्क घेऊ नका. जेवढं आपल्याला जमेल, जेवढं आपल्याला झेपेल त्याच पद्धतीचे एफर्ट्स टाका. जास्ती साहस दाखवू नका. साहस दाखवून कोणालाही काही ॲवॉर्ड भेटत नाही. शेवटी काही जीवितहानी होऊ शकते, आपलं नुकसान होऊ शकतं आणि आपल्या जीवाची किंमत नाही. हे जे आपल्याला जीव भेटला आहे, हे आपल्याला जग भेटलेलं आहे, किती भरपूर जन्मांच्या नंतर आपल्याला हा जीव भेटतो आणि आपला जीव जर अशा पद्धतीने दुर्दैवी घटनेने जात असेल मित्रांनो,